नमस्कार मित्रांनो, 2025 या वर्षामध्ये भटकंती करताना निसर्गाच्या कुशीत घालवले अनेक अविस्मरणीय क्षण मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। या प्रवासात तुम्ही दिलेला प्रेम, पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद खरंच मनापासून भावला। आज त्या सगळ्या आठवणींमधील काही खास व्हिडिओंची थोडीशी झलक पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडत आहे, जेणेकरून 2025 मध्ये निसर्गासोबत घालवलेला तो सुंदर काळ आपण सगळे मिळून पुन्हा अनुभवू शकतो। जसं या वर्षभर तुम्ही आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम आणि आशीर्वाद पुढील वर्षीही मिळो, हीच मनापासून इच्छा। आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आणि मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। पुढील प्रवासासाठी तयार रहा, कारण अजून खूप काही खास पुढील वर्षात आपण आणणार आहोत। मी फक्त कुणी नाही, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही। एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, भीती नाही वाटत? वाटली तरी कुणाला सांगायचं? माई बापा हो, मला काही विचार करता येत नाही, मी गरीब बाई, मला कोणच नाही ना। वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही नाही, काय नाही, काय वाघाची मी मावशी आहे, वाघ काय करते? तुम्ही वाघाची मावशी आहे, त्यामुळे इथं वाघ बरोबर आहे की एवढ्या जंगलात जर वाघ राजा असला तर राजाची मावशी तुम्ही। अरे वा, हुशार तेवढी वाघ आहे की मी बकरी गुरच, मी आज 100 वर्षाची बाई आहे, कमी नाही। बापरे, वय किती आहे तुमचं? 100 वर्ष झालं। माझी आई मेली, आई गेली ना तर बाळूत्यात होते मी। गडद हिरव्या पानांच्या सावलीत तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात मध्यभागी एक दगड मातीचं साधं घर आहे। हे घर कुणालाही सहज सापडणार नाही, कारण ते झाडांमध्ये लपलेलं आहे। जणू काही जंगलानेच त्याला कवेत घेतलेला। आणि या घरात राहणाऱ्या सगुणाबाई आजींचं आयुष्य जंगलातच गेलं आहे, पण आजी मात्र शांत, हसतमुख आणि प्रेमळ आहे। चेहरा सुरकुतलेला असला तरी डोळ्यात चमक अजूनही लखलखीत आहे। येथे राहणाऱ्या ढेब्या यांनी वयाची 100 पार केली। अशा परिस्थितीत सुद्धा आजही त्या घनदाट जंगलात राहत आहे। हे घनदाट जंगल साधं सोपं नाही, येथे वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे। चहूबाजूने वेढलेल्या घनदाट जंगलात जिथे मोबाईलचे सिग्नलही पोहोचत नाही, जिथे माणसांची वर्दळ नाही, अशा ठिकाणी राहतं एक अत्यंत प्रेमळ वयस्कर जोडपं। इथे ना टीव्ही आहे ना मोबाईल, पण संवाद आहे डोंगरांशी, झाडांशी, प्राण्यांशी आणि एकमेकांशी। हे जोडपं या निसर्गात एकरूप होऊन अशा पद्धतीने राहते की कोण म्हणतं आयुष्य कंटाळवाणं असतं। इथे प्रत्येक दिवस म्हणजे सण, आणि प्रत्येक सण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य असतं। कधी तुम्हाला जर वेळ मिळाला तर या भेटायला या जंगलातल्या राजाला आणि राणीला। पण येथे येणे आणि येथे राहणे इतके सोपे नाही, कारण इथे वाट हरवेल इतके दाट धुके आणि जोराचा पाऊस, दररोज एक नवी परीक्षा, दर पावलागणिक अडथळे, डोळ्यांसमोर दुःखाची चादर आणि मनावर आठवणींचं ओझ। अशा या घनदाट जंगलाच्या परिसरात हे आजी आजोबा कसे राहतात हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सह्याद्री आपला अभिमान आहे। या डोंगर रांगा केवळ भौगोलिक रचना नाही, तर त्या निसर्गाचा एक सुंदर आविष्कार आहे। या पर्वत रांगांमध्ये अनेक गड किल्ले, अनेक नैसर्गिक ठिकाणे आणि अनेक थरारक धबधबे आपल्याला सापडतात। त्यापैकी एक म्हणजे नानेमाची धबधबा। सह्याद्री पर्वत रांगा हे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे। या रांगांमध्ये अनेक छोटी मोठी गावे वसलेली आहेत, आणि त्या गावांमध्ये अशी गावे आहेत जिथे निसर्ग स्वतः जाऊन वसला आहे। असंच एक भरमसाठ पाऊस, दाट धुके आणि सह्याद्रीच्या उंच कड्याखाली एक टुमदार, निसर्गरम्य आणि शांत गाव आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत, ते म्हणजे नानेमाची।
कसा आहे पाऊस आज? भरपूर भरपूर आहे. किती घर आहे तिथे? घर किती आहेत? 50 किती घर आहेत? 50 50 घर आहेत. अरे वा. हा किती वर्षापूर्वीचा तसा वाडा आहे? आधी इथं राहायचे का तुम्ही? आता नाही राहत. आता ह्या वाड्यात नाही राहायचा का प्रश्न? हा गुरांचा वाडा आहे. अच्छा, एक गुरा. कोसळणारा धबधबा आहे ना, हाच धबधबा फक्त दिसतोय. मागे आहे तो दिसतही नाही. इतकं दार दुखेल असला भयानक पाऊस आहे. पाऊस एकदम आल्यामुळे मला पुढे रस्ता कसा आहे वाट दिसते ना. सातारा जिल्ह्यातील एक उंच आणि महाबळेश्वरच्या डोंगर रांगेतील एक सुंदर असा दागिना असलेला हा किल्ला म्हणजेच कमळगड. सर्वसाधारण किल्ल्यावर असणारे तटबुरुज असे कोणतेच अवशेष ज्या किल्ल्यावर दिसत नाही, पण निसर्गाची अमाप लयलूट मात्र या कमळगडास लाभलेली आहे. गडाच्या मध्यभागी जमीन चिरत गेलेली 50-55 पायऱ्या असलेली ही विहीर म्हणजे कमळगडाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. याच विहिरीला सह्याद्रीचा फ्रीज असेही संबोधले जाते. तर चला मग आज या व्हिडिओ मधून आपण कमळगड बद्दल माहिती जाणून घेऊया. येथे जाण्यायोग्य रस्ते कोणते, येथे जेवणाची व्यवस्था आहे का आणि या किल्ल्याचा इतिहास या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. सह्याद्री म्हणजे उंचच उंच डोंगर रांगा, जणू काही आकाशाशी बोलणाऱ्या पाठमोऱ्या सावल्या. या डोंगर माथ्यावर वसलेली पण मनाला साथ घालणारी गाव. पावसाळा आला की या गावांचा चेहराच बदलून जातो. दरवळणारी माती, सतत पडणारा जोराचा पाऊस आणि डोंगर दऱ्यांमध्ये फिरणारे दुखे जणू निसर्गाने रंगवलेली एखादी स्वप्नील दुनियाच आहे. वरंद घाट माथ्यावरील या गावामध्ये इतका पाऊस कोसळतो की येथे घराच्या भिंती चक्क झाकून ठेवाव्या लागतात. दुखे इतके असते की 3 ते 4 महिने सूर्याचे दर्शनही भेटणार नाही. येथे शहराच्या कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नाही, पण निसर्गाच्या कुशीतील शांतता, एक असा निवांतपणा जो शब्दातही वर्णन करू शकत नाही. आणि येथील डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य तर तुम्हाला कुठेच पाहता येणार नाही.
रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी, शांततेचा अनुभव घेण्यासाठी मला असं ठिकाण हवं होतं जिथे समुद्राच्या लाटा ऐकता येतील आणि नारळाची उंच झाडं दिसतील. हे एक सुंदर आणि शांत ठिकाण असेल जिथे नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता माझं मन शांतीत ठेवेल. म्हणूनच मी अशा ठिकाणच्या शोधत होतो तिथे मला या सर्व गोष्टी अनुभवता येतील. म्हणूनच मी असा एक समुद्र किनारा निवडला जिथे रहदारी खूप कमी असेल आणि मला शांतता अनुभवता येईल. दापोली तालुक्यातील हरणे बंदरापासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासाच्या अंतरावर असलेलं हे तामस तीर्थ समुद्र किनारा मी निवडला. तामस तीर्थ बीचवर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना किंवा सूर्यास्ताचा देखावा पाहताना मन शांत होऊन जाते. हे ठिकाण अनेक पर्यटकांसाठी एक उत्तम निसर्ग स्थळ आहे. तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊ इच्छिता आणि जीवनाच्या धावपळीपासून थोडं दूर जाऊ इच्छिता तर तामस तीर्थ बीच हे एक आदर्श स्थान ठरू शकते. आज आपण या व्हिडिओ मधून उंच डोंगरावर राहणाऱ्या अशा मुलांचा खडतर जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नकळत्या लहानपणापासूनच आईची मातृछाया हरपलेली असे असताना सुद्धा खेळण्या बागडण्याच्या वयात जाणत्या माणसांसारखी घरातील सर्व कामे करत आहे. जबाबदारीचे ओझे अंगावर घेऊन शिक्षण पूर्ण करण्याची जिद्दही ठेवत आहे. ही निरागस लहान लेकरे राहतात अशा डोंगराळ भागात जिथे सभोवताली धुके, वाऱ्याच्या गार झुळका आणि त्यात जगण्याची धडपड. या निसर्गरम्य पण खडतर वातावरणातही शिक्षणासाठी झगडणारी मुलं म्हणजे जिद्द, कष्ट आणि स्वप्नांची पराकाष्ठाच आहे. या लहानग्या मुलांचं आयुष्य सोपं नाही. ते राहतात अशा घरात जिथे वीज असेल याची खात्री नाही. म्हणून रात्रीचा अभ्यास हा चुलीच्या उजेडात किंवा दिव्याच्या मंद प्रकाशातच करावा लागतो. शाळा त्यांच्या घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. वाट हीच डोंगरातून खाली उतरणारी, खोलवर दरीतून जाणारी, पावसाळ्यात दाट धुक्यात रस्ता हरवणारी, तर कधी चिखलाने भरलेली, कधी दगडधोंड्यांनी खच्चून भरलेली, पावसाळ्यात पाय घसरत, अंग भिजत पण शाळेत जायची जिद्द कधी कमी नाही होत. त्यांचं शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर एक संघर्ष आहे. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया, संगाती गाऊया, राणी वंदी गाती जशी रान पाखर, मेहनत जमिनीवरी केली वरीस बरी, आज झालं फळ त्याचे डुले शिवार, शाळू जुना. छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर तसे खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच आपण या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची चित्र भ्रमंती करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मधून करत आहोत. आपल्या महाराष्ट्रातले किल्ले म्हणजे केवळ दगड मातीने उभारलेल्या वास्तू नाहीये, तर ते पराक्रम, रणधाडस आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कहाणी आहे. काहींनी भीषण युद्ध पाहिली, काहींनी रणनीतीची उदाहरणं दिली, तर काहींनी स्वराज्य स्थापनेचा साक्षात्कारही दिला. 1688 मध्ये मोगल सरदार
सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गला वेढा घातला होता. सुवर्णदुर्गचा त्यावेळेचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितुरही झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे या अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाला कळाल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला त्याच वेळेस कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर बेछूट हल्ला चढवला. पण हल्ला साप फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. कान्होजींनी शितापीने मोगलांच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली व पोहत पुन्हा सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांना उत्साह संचारला, इतका उत्साह संचारला की त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवत ठेवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दी अक्षरशः वैतागला आणि त्याने आपला वेढा उठवला. या घटनेमुळे पुढे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचे किल्लेदारही बनले. उंच डोंगरावर अशी काही कुटुंबे राहतात जिथे वर्षातील 5 ते 6 महिने सूर्यप्रकाशाचं अस्तित्व नसतं. भरमसाठ पाऊस, गोठवणारी थंडी आणि ओलसर दाट धुक्याच्या चादरीमुळे त्यांना आपली घरे संरक्षणासाठी झाकून लपून ठेवावी लागतात. बाहेरचं वातावरण एवढं भीषण असतं की रात्री वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे घराबाहेर पाऊल टाकणंही जीवावर येतं. घर पण दिसत नाही, एवढं पॅक केलंय. पॅकच करावं लागतं, नाही तर मग हवा असते ना भरपूर. हवा हा बरोबर. हवा आणि पाऊस पाऊस भिंतीनं ओल जाऊ नये. वल जाऊ नये म्हणून. पण याच्यामुळे घरांना काय फायदा काय होतो? ह्याच्यामुळे घरांमध्ये घर वगैरे भिजत नाहीत. जेव्हा पावसाचा जोराचा वारा आणि पाऊस येतो ना, भिंतीला सडाका बसू नये म्हणून ते लावलेलं असतं. घराचं पूर्ण संरक्षण होतं. जळू म्हणलं ना तर फक्त महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्येच बघतो आपण, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर सोडून बऱ्याच डोंगर रांगा आहेत, इथे जळूंचं प्रमाण खूप आहे. म्हणजे थोडक्यात हे दिसत नाही यांना, पण हे लगेच रक्त पिला सुरुवात करतात. बघितलं का आपण? हे चिटकून बसलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या घरांच्या आसपास आणि या जंगलात चालताना प्रत्येक वेळेस हे जळू आहेत, यांच्यापासून सावध राहायचं. आजच्या वर्दळीच्या ठिकाणांपासून दूर असलेले हजारो एकरावर पसरलेलं हे पठार, जसं जसं सप्टेंबर जवळ येतो तसं इथं निसर्गाचं एक जादुई रूप प्रकट होतं. इथे उमलणाऱ्या असंख्य रानफुलांनी सारा परिसर रंगांनी नटून जातो, जणू निसर्गाने स्वतःचा कॅनव्हास उघडला आहे. इथल्या मोकळ्या पठारावर म्हशींना चरायला सोडल्यावर त्या रानात रानगव्यांबरोबर एकत्र दिसू लागतात. अशा वेळी निसर्ग स्वतःचं अनोखं रहस्य उलगडतो, कारण काही वेळा म्हैस आणि रानगवा यांच्या संकरातून एक वेगळ्याच रूपाचं रेडकू जन्माला येतं. ते निळसळ काळ कणखर शरीराचं आणि रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांनी भरलेलं असतं. ते पाहिल्यावर मनात एकच प्रश्न उभा राहतो, हा एक भ्रम आहे की निसर्गाचा एक विलक्षण प्रयोग जिथं मानवी नियंत्रणाशिवाय जीवसृष्टी आपला मार्ग शोधते. सह्याद्रीच्या विराट रूपात राहणारे कुटुंबे हा एक घन आणि विविध अर्थ असलेला शब्दप्रयोग आहे. सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्वत रांग आहेत. या पर्वतात अनेक कुटुंबे राहतात आणि या कुटुंबाचा जीवनशैली व त्यांच्या कुटुंबाचा जीवन प्रवाह नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध परंतु तितकाच कठीणही असतो. डोंगरात राहणाऱ्या कुटुंबांना कठोर परिश्रम करावे लागतात. शेतातील कामे, मातीच्या घरांची वारंवार दुरुस्ती, लांबून डोक्यावर पाणी आणणे, जनावरांची काळजी घेणे, ही सर्व मेहनत त्यांना घ्यावी लागते. त्यामुळे शारीरिक श्रमाचे प्रमाण खूपच जास्त असते. आज आपण या व्हिडिओमधून असेच 2 कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भोर तालुक्याला लाभलेल्या सह्याद्रीच्या विराट रूप असलेल्या पठारावरच्या एका बाजूस धनगर समाजातील 2 कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांचं आयुष्य किती खडतर आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण अवश्य पहा. म्हणजे पाणी नसतं जिथं नसतं
काय थोडं प्यायला एक खांदा आपला वाटेला हे आला तर घ्यायचा, नाही तर पाठीमागनं पाणी आणायचं, नाही तर मग शाळा गाडी लावली ना तिथनी पाणी आणतो आम्ही दूध म्हणजे पितो. तुम्ही प्यायचं पाणी सुद्धा 3-3 किलोमीटर खालून घेऊन येत आहे. हो बिबट्या येतो हा, शेळ्या मारतो, बरोबर. गुरं मारतो, शेळ्या डुकरांना काय घाबरतो आम्ही एवढंच. हा डुकर अंगावर येतात धावून मग तुम्हाला. जर मारलं बिरलं तर काय करावं. हा डुकरांचं बेकार आहे. हा, नाही तर बाकी बी नाही कशी बिबट्याचा त्रास नाही, पण तो फक्त जनावरांना उचलतो.